नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आणि आज वार आहे शुक्रवार आणि आता 11:30 वाजलेले आहेत आणि आता मी निघालेली आहे बाहेर. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बाहेर भरपूर ऊन पडलेलं आहे, उन्हाच्या एकदम झळा लागू लागले, भरपूर गर्दी आहे, ऊन पण भरपूर आहे. तर आता मी घरी आलेले आहे आणि हातपाय धुतलेले आहे आणि मार्केटमध्ये मला शूट घेता नाही आलं कारण खूप ऊन आहे आणि उन्हामुळे मी हातात मोबाईलच घेऊ नाही शकले. तर मार्केटमधून मी काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर चला. तर येताना कलिंगड आणलेलं आहे. केतकीला कलिंगड खायला खूप आवडतं, जे सगळ्यांनाच आवडतं कारण ऊन खूप आहे बाहेर. त्याचबरोबर इथे मेथी आणलेली आहे, पालक आणलेली एक जोडी आणि देवासाठी फुलं आणलेले आहेत आणि लसूण आणलेले. तर इतकं साहित्य आणलेलं आहे येताना मी. आणि आता मला मशीन लावायची आहे, तर मशीन लावून घेते म्हणजे कपडे पटकन होतील. तर आता मशीन झालेली आहे लावून, आता पाऊण तासामध्ये होऊन जाईल. मशीन झाले की लगेच कपडे वाट टाकेन. तर आता मी कपडे चेंज करते आणि जरा मेथी आणि पालक निवडते, तोपर्यंत केतकीसुद्धा येईल. तर चला. आधी स्कूलमधून कसा गेला आजचा डे? काय बघते? टरबूज नाही म्हणत बाळा, कलिंगड. मला माहितीच होतं कलिंगड खूप आवडतं. टरबूज कलिंगड अशीच फळं आवडतात ना घेते तुला? हातपाय धुवा, बघूया आता हातपाय धु. घरात अजून टरबूज आहे, तो अजून पिकला नाही म्हणून ठेवलाय बाजूला. हातपाय तर धु. कसा गेला आजचा दिवस सांग बरं? चांगला गेला. आता एक्झाम जवळ आली परत. हां उद्या सॅटरडे, संडे, मंडेला एक्झाम आहे त्यांची. हां मंगळवारपासून शाळा मग परत. हां मंगळवारी, बुधवारी सुट्टी. ते मंगळवारी पण सुट्टी, हां सोमवारी सुट्टी, मंगळवारी सुट्टी. मंगळवारी शाळा, बुधवारी सुट्टी, हां गुरुवारी सुट्टी, बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि परत 2 दिवस सुट्टी. आठवड्यातून 1 किंवा 2च दिवस शाळा आहे आता सध्या तुझी. 3 दिवस शाळा. हां ना. नंतर तोपर्यंत तुमची एक्झाम 11ला, तर तुझी एक्झाम सुरू होते. अरे 2च दिवस शाळा आहे. अरे नाही विसरायला होतं. ठीक आहे, आवरा आता. टिफिन खाल्ला, बाकी संपवलं. थोडं बाकी आहे. भाजी कशी वाटली? मस्त आवडली? कधीतरी बरी वाटते ना मटकीची भाजी, मस्त. मला पण आवडते. आवरा. कलिंगड कधी कापायचा? कापूया थोडा वेळ, थोडंसं 2 मिनिटं आपण फ्रीजमध्ये ठेवू, जरा गरम वाटते मला. त्याला पाण्यात ठेवून फ्रीजमध्ये. पाण्यात ठेवूया, ते स्वच्छ धुवून घेते. चल आवर. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती केतकीला, सांग हे तू. कालपासून म्हणजे 27 फेब्रुवारीपासून ते 29 मार्चपर्यंत बलिदान मास असतो. तर मी घेतला, म्हणजे मी राग बलिदान केलं, म्हणजे रागावर कंट्रोल. बलिदान, राग बलिदान केलं. रागावरती कंट्रोल करण्याचा निर्णय घेतलाय. तर मग आजपासून सुरुवात केली. आज ना कालपासून आणि आज मी सक्सेसफुल झाले. हो का? अजिबात म्हणजे राग अजिबात करणार नाही, रागाचं बलिदान दिलं, सोडलंय, राग करणं सोडून दिलं. अरे वा, खूप छान गुण घेतलेले आहे. संभाजी महाराजांच्या प्रित्यर्थ ना, त्यांच्या आठवणीसाठी. छान छान, खूप चांगलं कार्य करते. मम्मी तू नाही सांगितलं तू काय करणार? मी जास्त विचार करते ना, मी अति विचार करणं सोडून देणार आहे. जास्त विचार करण्यात अर्थ नाही आहे, बरोबर ना? छोट्या छोट्या गोष्टीचा जास्त विचार करते, मग मी याचं बलिदान करणार आहे. जास्त विचार नाही करायचं, ओव्हर थिंकिंग नाही करायचं, बरोबर. चला, तर आता 5:45 झालेले आहेत आणि उद्या मी आप्पे करणार आहे. तर आप्प्यांसाठी मी इथे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेले तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी मी तांदूळ 3 वाटी घेतलेले आहे, त्यानंतर 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी चणा डाळ आणि 1 वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे. तर अशा 3 डाळी घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर यामध्ये मी 1 चमचा मेथ्या घातलेल्या आहेत
आणि 5 चमचे मी पोहे घातलेले आहेत. पोहेसुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच घातलेले. आता ह्या सर्व डाळी आणि तांदूळ मी स्वच्छ 4 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये मला पाणी घालायचं आहे. तर यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि आता पाणी घातल्यानंतर आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि आपल्याला 5 ते 6 तास हे भिजत ठेवायचे. तर हे आता मी बाजूला ठेवते. तर आता मी जवळजवळ 11 वाजता हे मिक्सरमधून ग्राइंड करेन, म्हणजे 11 वाजेपर्यंत 5 तास होतील. आणि आत्ताच वेदांसाठी सोया केला आहे, तर तो सोया वेदांना वाढते. तर वेदांत आत्ताच आलेला आहे जिममधून आणि आता सोया खातोय. कसं चाललंय जिम? बरं वाटलं. 2 दिवसांनीच ना? 2च दिवस सुट्टी मारली ना? 3 दिवस. काल पण गेला नव्हता. बसून खा, बसून खा. उभं राहून नाही खायचं, बसून. आणि आता माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. चहा रेडी झालेला आहे. मस्त. या मंडळी चहा प्यायला. तर आता केतकीला खांडवी खायची इच्छा झाली, त्याच्यामुळे मी झटपट अशी खांडवी बनवणार आहे. थोडासा वेळ लागणारच आहे. तर कुकरमध्ये मी आज खांडवी बनवणार आहे. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ, पाव वाटी दही, त्यानंतर थोडंसं आलं किसलं, त्यानंतर मिरचीची पेस्ट केली, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे. आणि 1 वाटी पाणी घातलेले. ज्या वाटीने आपण साहित्य घेतले त्याच वाटीने मी पाणी घेतलेले. तर हे मिक्सरमधून फिरून घेतले. आता मी हे गाळून घेते आणि इथे डब्याला खाली तेल लावून घेतलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण काढून घेते. म्हणजे यातलं जे आलं आहे, मिरची आहे, ते यामध्ये मिक्स होणार नाही. तर झटपट अशी आता मी खांडवी करणार आहे केतकीसाठी. तिला खूप आवडतं. सगळं गाळून घेते मी. तर आता कुकरमध्ये मी हे भांडं ठेवणार आहे. आपण झटपट करणार आहोत. तर खाली पाणी ठेवलेलं आहे. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि हाय फ्लेमवरती त्याच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि 10 मिनटं थांबायचं आहे. 10 मिनटानंतर ताटाला तेल लावून ते पसरवून घ्यायचे आणि त्याच्या सुरळ्याच्या वड्या करून त्याच्यावरती छान अशी फोडणी तयार करायची. तर व्हिडिओ त्याच्यानंतरचा माझा शूट झाला नाही. तर आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आम्ही मूवी बघतोय. टी व्ही दुरुस्त झालेला आहे आणि आजच टी व्ही लागलेला आहे. महेश, मी आणि केतकी उरी पिक्चर बघतोय. तर आता पिक्चर चालू आहे आणि आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि आपले मिश्र डाळीचे आप्पे करायचे. तर त्याचं आता मला मिक्सरमधून बारीक वाटण करायचं आहे. तर चला आधी मी करून घेते. तर इथे सर्व डाळी आणि तांदूळ छान भिजलेले आहेत. तर आता हे मिक्सरमधून मी वाटून घेते. सगळं बारीक असं वाटून घेतलेलं आहे. इथे आप्प्यांचं पीठ रेडी झालेलं आहे. तर इथे मी झाकून ठेवलेलं आहे. आणि आता चेहऱ्याला राईस मास्क लावायचं आहे. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून झोपायचं आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.